रोज एक नवीन विषयामध्ये आजचा विषय आहे की राजकर्त्यांनी दृष्टी नाही तर आपला दृष्टिकोन चांगला ठेवावा. बघा, दृष्टी आणि दृष्टिकोन याच्यातला फरक काय. आज आपण कार्यकर्ते लोक आहोत, हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते. आज कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याच्या आपण पाठीमागे आहोत. तर मी आज समाजातली परिस्थिती बघतोय. समाज म्हणजे विशिष्ट धर्म नव्हे, समाज म्हणजे हे पब्लिक. ह्या समाजामध्ये मी बघतोय की आज हजारो तरुण मुलं आज त्यांची विवाह होत नाहीत, म्हणजे लग्न होत नाहीत. फार मोठी समस्या आहे समाजामध्ये, फार मोठी समस्या आहे. दुसरी गोष्ट, तरुण मुलं आज व्यसनाच्या आहारी चाललेले आहेत. कितीतरी तरुण मुलांचे मृत्यू हे जन्मदात्या आई वडिलांच्या समोर होऊ लागलेले आहेत. दुसरी गोष्ट, आज ज्या अविवाहित मुलं आहेत यांच्या लग्नाचा विचार त्यांचे नातेवाईक जेव्हा करतात तेव्हा समोरून मुलीच्या ज्या अपेक्षा आहेत त्या खूप मोठ्या आहेत, खूप म्हणजे विचाराच्या बाहेरच्या अपेक्षा आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ही नुसती तुमची दृष्टी आहे, तुमच्या नजरेला फक्त दिसतंय. पण खऱ्या अर्थानं दृष्टिकोन ज्याचा हवा आहे तो खरा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. तो म्हणजे राजकीय माणसाचा. राजकीय माणूस म्हणजे मला कुठला सर्वसामान्य नगरसेवक किंवा हे म्हणायचं नाहीये. राजकीय माणूस म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता आहे. मग कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे, कोणत्या ह्याच्यात कोणाची सत्ता आहे, हे प्रत्येकाच्या बाबतीत मला बोलायचं आहे. की इंडिव्हिज्युअली मी कुठल्याही पक्षाशी वगैरे निगडीत बोलत नाही. तर जे सत्तेवर आहे, जे त्यांच्या हातात आहे, जे काही करू शकतात, अशा सत्ताधारांनी दृष्टिकोन बदलावा, आपला दृष्टिकोन. की याच देशातली, याच राज्यातली, याच आपल्या मतदारसंघातली ही तरुणाई ही बिघडत चाललेली आहे. त्यांची विवाह होत नाहीत. याच्या मागचं कारण काय. याचा जर दृष्टिकोन तुम्ही चांगला ठेवला आणि जे काही शासकीय योजना आणतात त्या योजना आणण्यापेक्षा जर का या मुलांना जर एक योग्य मार्गदर्शन मिळालं आणि योग्य दिशा दिली आणि जर का समजा या तरुणांना एक चांगल्या मार्गात प्रोत्साहन दिलं कोणी शासनानं आणि त्यातून ते प्रगतीपथावर गेले, कुठंतरी उत्पन्नाचा सोर्स निर्माण त्यांनी केला, तर निश्चितपणे त्यांची विवाह जमण्यासाठी अडचणी येणार नाहीयेत. म्हणून म्हणतो मी की या तरुणाकडं बघण्याचा तुमची जी दृष्टी आहे त्या दृष्टीपेक्षा तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवा. मला खूप वाईट वाटतं जर ही परिस्थिती अशीच चालत गेली तर या देशातील हे जे काय धोके आहेत, म्हणजे कोणते गुन्हेगारीचे म्हणा, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, अविवाहित मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. हा फार वाईट परिणाम भविष्यामध्ये भोगायला लागणार आहे. तर मी आजच्या तरुण पिढीला पण विनंती करतो की तुमची दृष्टी या चुकीच्या व्यसनावर वगैरे जास्त टाकण्यापेक्षा ती दृष्टिकोनामध्ये बदला आणि तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवा. तुम्हाला काय घडायचं आहे याच्यावर दृष्टिकोन चांगला ठेवा. तुम्ही घडलात, तुम्ही चांगलं एक समाजामध्ये एक चांगलं स्टेटस निर्माण केलात तर निश्चितपणे तुमचे विवाह होण्याला कुठली अडचण येणार नाही. तर या दृष्टीनं माझा एक सांगण्याचा प्रयत्न आहे की आजची ही समाजात चाललेली परिस्थिती आहे, याला जबाबदार फक्त आणि फक्त राजकारण आहे. हे राजकारण आज ह्या पंचवार्षिक मध्ये झालेला करोडो अब्जो रुपयाचा जो चुराड आहे, हा जर या राजकर्त्यांनी जर दृष्टिकोन बदलला आणि या तरुणाईवर खर्च केला तर आयुष्यभर तुम्ही नेते म्हणून राचेला. तरुण पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे आणि याला बर्बाद होण्यापासून वाचवण्याचं काम हे तुमचं आहे.
म्हणून राजकर्त्यांना माझी विनंती आहे, तुमचा थोडा दृष्टिकोन बदलता आला तर बदला, आणि दृष्टिकोन बदलून जो राजकारण करेल ना, तर निश्चितपणे आयुष्यभर त्याचं नाव राहील. त्यामुळं माझा व्हिडिओ जर अशा राजकारण्यापर्यंत पोहोचला तर माझ्या शब्दांचे भावार्थ त्यांच्या लक्षात येईल आणि त्या राजकर्त्यांना समजेल. आणि जर का कुठल्या तरी राजकारणातून एक दृष्टिकोन बदलला तर चांगलं होईल. कुठेतरी हा दृष्टिकोन बदलावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, मी आजच्या हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला, यांनी दृष्टिकोन बदलावा असं वाटत असेल तर माझे व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करत राहा. कुठल्या ना कुठल्या तर राजकारणाच्या डोक्यात जर प्रकाश पडला देवकृपेनं तर दृष्टिकोन बदलेल. या तरुणी पिढीला पण त्याची साथ मिळेल. आणि तरुणांनो, तुमचा पण दृष्टिकोन बदला अशी विनंती करतो आणि माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणतो. आणि मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करा अशी विनंती करतो. फेसबुकला बघत असाल तर लाईक द्या एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद.